अलीबाग के जिराड में रायगढ़ जिला परिषद के पूर्व समाज कल्याण सभापति दिलीप भोईर छोटम शेठ की पहल पर अलीबाग प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट का भव्य आयोजन किया गया। इस शानदार टूर्नामेंट की खास बात ये रही कि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भी इसमें शामिल हुए और क्रिकेट के मैदान में उतरकर बल्ला थाम दिया। राजनीतिक मंच पर सत्ता और विपक्ष के बीच मध्यस्थता करने वाले नार्वेकर ने इस बार मैदान पर चौके चक्के लगाने का आनंद लिया। उनकी मौजूदगी से टूर्नामेंट का माहौल और भी जोशपूर्ण हो गया। क्रिकेट टूर्नामेंट के साथ सड़क सुरक्षा का संदेश इस टूर्नामेंट में न सिर्फ क्रिकेट का रोमांच देखने को मिला बल्कि खिलाड़ियों को सड़क सुरक्षा का महत्वपूर्ण संदेश भी दिया गया। कार्यक्रम के दौरान खिलाड़ियों को हेलमेट वितरित किए गए और हेलमेट के महत्व पर जागरूकता फैलाई गई। 16 टीमों की रोमांचक भिड़ंत, दिग्गज खिलाड़ियों की शानदार मौजूदगी। अलीबाग प्रीमियर लीग में कुल 16 टीमें हिस्सा ले रही हैं और कई जाने माने खिलाड़ी इस प्रतियोगिता का हिस्सा बने। इस आयोजन से स्थानीय खेल प्रतिभाओं को मंच मिलने के साथ साथ क्रिकेट प्रेमियों के लिए भी यह एक यादगार अनुभव बन गया। अलिबाग प्रीमियर लीग ही आज या जिराड गावात होत आहे आणि मला वाटतं चौथा सीझन आहे आणि अशा दर्जेदार स्पर्धा, अशी दर्जेदार टुर्नामेंट अलिबाग मधील जिराड सारख्या या खेडेगावात होत आहे। यातून दिसून येत आहे की आता भारतात सगळ्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात इतर क्षेत्रात असेल या सगळ्या ठिकाणी प्रगती होताना दिसत आहे। आणि मला वाटतं असं हे डे नाईट टुर्नामेंट, एवढं चांगलं ग्राउंड, डे लाईट्सची प्रोव्हिजन असं फार कमी गावात दिसून येतं। आणि जिराड मधील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांचे नेते दिलीप भोईर यांनी ही चांगली टुर्नामेंट इकडे आयोजित केली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला मी इकडे आलोय। सर, जिल्हा नियोजनच्या बैठकी अभावी अथवा निधी अभावी जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणावर खोळंबलेला आहे, काय सांगाल? नाही, मला वाटतं या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शासन, आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास कामं करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल। सर, रायगड जिल्ह्याचा आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटत नाहीये। तिढा असा काय नाहीये, काही निर्णय घ्यायला वेळ लागतो, तर ते निर्णय घेतले जातील, पण त्यामुळे कुठच्या विकास कामाला दिरंगाई होणार नाही। तर रायगडमध्ये जलजीवन मिशनच्या योजनांचा जो निधी आहे रखडलेला आहे, कंत्राटदार ठेकेदार अडचणीत आहेत, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये देखील ही संपूर्णतः समस्या आहे आणि कंत्राटदार संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे, काय सांगाल सर? नाही, या संदर्भात शासन उचित पावलं उचलेल, मला खात्री आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, मुंबई गोवा हायवेचा प्रश्न, आता हे सरकार हे काम पूर्ण किंवा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल? मुंबई गोवा हायवेचं काम होणं अपेक्षितच नव्हे, अनिवार्य आहे। आणि मला खात्री आहे हे सरकार याबद्दल अत्यंत गंभीर आहे आणि हे सरकार दर्जेदार काम करून दाखवेल। जसं समृद्धी हायवे झालेला आहे, जसं आता शक्तीपीठ हायवे होणार आहे, तसंच हा मुंबई गोवा हायवे पण लवकरच निर्माण होईल। धन्यवाद। यश अत्यंत चांगला मिळतं, कारण इथल्या स्थानिक खेळाडूंसाठी अलिबाग प्रीमियर लीग हे पर्व 4th आहे आणि त्याच्यामध्ये इथल्या खेळाडूंसाठी आम्ही सातत्याने क्रीडामधून एखादा प्लेअर रणजी खेळायला जावा अशी आमची मनापासून धारणा आहे की एखादा प्लेअर पुढे जाऊन या अलिबाग तालुक्याचं मोठं नाव व्हावं म्हणून। आणि त्याचबरोबर ही संकल्पना 2009 पासून मी अलिबाग प्रीमियर लीग हे 4थं पर्व असलं तरी नाईट टुर्नामेंट हे मी अनेक वर्ष करत आलेलं आहे आणि चांगली प्रेरणा मिळते त्याच्याने। लोकांना इथल्या हा क्रिकेट महोत्सव त्यांना अनुभवायला मिळतो, चांगले चांगले प्लेयर्स अनुभवायला मिळतात, कारण प्रत्येक परिवार हा टीव्हीच्या माध्यमातून बघत असतं, तर का नाही इथे एखाद्या चांगलं ग्राउंड बनल्यानंतर तिथे आपल्या लोकांना, स्थानिक लोकांना जे IPLचं लुक इथे व्हावं आणि तिथली जी टुर्नामेंट किंवा इथल्या स्थानिक क्रिकेट प्लेयर्स बघायला मिळावे ही प्रत्येकाच्या मनात धारणा, तीच माझ्या मनात आहे। क्रिकेट, राजनीति और सामाजिक जागरूकता का यह अनोखा संगम अलीबाग प्रीमियर लीग को खास बना रहा है। अब देखना ये होगा कि ट्रॉफी पर कौन सी टीम कब्जा जमाती है। रायगढ़ से न्यूज फर्स्ट वरिष्ठ संवाददाता धम्मशील सावंत की रिपोर्ट। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं।
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।